भारतात सध्या चंगळवाद मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे आणि त्याचे परिणाम समाज तसेच समाजातील अनेक घटकांवर आणि घटनांवर होताना दिसत असून त्याला सर्वसामान्य माणूस आपसुकच बळी पडतोय। शहरात सुरू असलेल्या शाही लग्नाची क्रेज आता ग्रामीण भागात देखील सुरू झाल्याने वधू पित्याला मात्र आर्थिक झळ सोसावी लागते। सध्या लग्नसराई सुरू असून पूर्वी देव ब्राह्मणांच्या साक्षीने होणारे विवाह आता इव्हेंट आणि कॅमेरामनच्या मर्जीने होताना दिसून येत आहेत। पूर्वी ब्राह्मणांच्या हाताला हात लावा, डोळ्याला पाणी लावा, अंतरपाठ धरा, हा प्रवास आता कॅमेरामनच्या कमरेवर हात ठेवा, खांद्यावर मान ठेवा, अंतरपाठ खाली करा इथपर्यंत पोहोचलाय। त्यात डीजेचा आवाज, लाईट्स यामुळे लग्नात काय काय होतं ह्याचा विचार न केलेलाच बरा। ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंब आपल्या घरातील मंगल कार्यात सर्व पारंपरिक विधी पार पाडताना दिसून येत आहेत। त्यात वाजंत्री आणि हलगीच्या मंजूळ स्वरात घरापुढे हिरवा मांडव टाकणे, मंदिरापर्यंत वीर काढणे, लग्न लागताना तुळशीला पाणी घालणे अशा अनेक पद्धतींचा अवलंब आजही होताना दिसून येतोय। तर दुसरीकडे लग्न लागायची वेळ येते तरी नववधू आणि अनेक महिलांचे मेकअपच सुरू असतात। डीजेचा झगमगाट असतो, वऱ्हाडी मंडईचा थाट असतो आणि लाईट्सचा झगमगाट असतो। हे चित्र ग्रामीण भागात देखील बघायला मिळत आहे। त्यात विशेष म्हणजे नववधूच्या मेकअपचे पॅकेज हे 30,000पर्यंत गेले आहे। हे विशेष शहरी भागातील लग्न समारंभातील संपत्तीचं प्रदर्शन पाहून ग्रामीण भागात देखील त्याची लागण होताना दिसून येते। ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर अवतावरच्या नवरदेवाला आता 3 पीस शेरवानीने भुरळ घातली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। नातेवाईक आणि भावकीमध्ये नाव मोठे करण्याच्या नादात अनेक जण कर्जबाजारी होत आहे। त्यात वधूवराच्या हट्टापायी भरडला जातो तो वर आणि वधू पिता। मुला मुलींनी किमान आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत ह्या चंगळवादाला बळी न पडता लग्न साधी करावी ही माफक अपेक्षा व्यक्त केली जाते। जगदीश नारळे, MC न्यूज सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर।